सदस्य आरक्षण, स्वप्नांचा चक्काचूर, सरपंच पदाच्या लढतीत होणार घमासान. येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपद आरक्षण हे चिठ्ठ्या टाकून नुकतंच काढण्यात आलं. मोडणीम ग्रामपंचायतीत या चिठ्ठ्याद्वारे काढण्यात आलेल्या वार्डनिहाय सोडतीचं चित्र पाहिल्यानंतर येऊ घातलेल्या निवडणुकीत मोडणीम ग्रामपंचायतीवर महिला राज येण्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे वार्डनिहाय पडलेलं आरक्षण पाहता गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्तेत असलेल्या अनेक पुरुष उमेदवारांना या पंचवार्षिकला पडलेल्या आरक्षणामुळं सत्तेची फळे चाकता येणार नसल्याचं दिसून येतं. त्यामुळं ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा असलेल्या अनेकांचा स्वप्नांचा चक्काचूर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पंचवार्षिक निवडणुकीत उतरायचीच आणि निवडणूक लढवायचीच असं काही जुने राजकारणी व नवी चेहऱ्यांनी सुद्धा तयारी यासाठी चालवली होती. मात्र चिठ्ठीद्वारे पडलेल्या आरक्षणामुळं मोडणीम ग्रामपंचायतच्या सत्तेत आणि खुर्चीवर बसण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. मोडणीम ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षण हे वार्ड क्रमांक 1 साठी एससी पुरुष, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला असं पडलं आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिकचा विचार करता वार्ड क्रमांक 1 मध्ये तीनही महिला उमेदवार यावेळेस असणार आहेत. तर वार्ड क्रमांक 2 मध्ये ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडल्यानं या वार्डात 2 पुरुष व 1 महिला निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. वार्ड क्रमांक 3 मध्येही एससी, ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण पडल्यानं या वार्डात तिन्ही महिला उमेदवार असणार आहेत. वार्ड क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, तर वार्ड क्रमांक 5 मध्ये एससी पुरुष, ओबीसी पुरुष व सर्वसाधारण महिला, वार्ड क्रमांक 6 मध्ये एससी महिला आणि सर्वसाधारण 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. हे पडलेलं आरक्षण पाहता महिला वर्गाला लॉटरी लागल्याचं चित्र आहे. या आरक्षणाचा विचार करता 17 सदस्याचा विचार केला तर यामध्ये महिला सदस्यांची संख्या ही 9 होते. त्यामुळे मोडणीम ग्रामपंचायतवर महिला राज दिसून येईल. पण सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाल्यानं सरपंच पदासह यावेळेस एकूण 18 सदस्य होतील. त्यामुळे समसमान सदस्य संख्या होईल. मागील पंचवार्षिक आणि आत्ताच्या पडलेल्या आरक्षणामुळे अनेक सर्वसाधारण पुरुष उमेदवारांना नवीन वार्ड शोधावं लागणार आहे. नाहीतर घरच्या महिलांना आरक्षणाप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात उतरवत प्रमोट करावं लागणार आहे. वार्डनिहाय आरक्षणात यंदा मोठा बदल झाल्यानं सत्तेत जाण्यासाठी धडपडणाऱ्या अनेकांचा हिरमूज झाला असला तरी सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यानं आरक्षणानं साथ दिली नसली तरी सरपंच पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधत थेट सरपंच पदाच्या लढतीत उतरू शकतील, त्यात काही शंका नाही. त्यामुळे सदस्यांच्या निवडणुकीत यंदा फार चुरस पाहायला मिळणार नाही. पण सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत फक्त चुरसच नव्हे तर चांगलंच घमासान पाहायला मिळेल असं बोललं जात आहे. सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झाल्यापासूनच सरपंच पदाची अनेकांनी तयारी सुरू केली आहे आणि आता संपूर्ण आरक्षण पडल्यानंतर हालचालींना वेग आला असून सोशल मीडियातून तसं भावी सरपंच म्हणून समर्थक पोस्टही व्हायरल करू लागलेत. पॅनलचं गणित जुळो अगर न जुळो पण सरपंच पदासाठी तरी रिंगणात उतरू अशी तयारी देखील काहींनी चालवली आहे. निवडणूक कधीही घोषित होऊ शकते. त्यामुळे सरपंच पदासाठी असलेले इच्छुक सोशल मीडियात ॲक्टिव्ह झाले तर काही इच्छुक लोकांचा कानोसा घेत आहेत. तर काही इच्छुक उमेदवार देवदेव पूजा अर्चा भविष्य पाहत असल्याचंही चित्र निर्माण झालं आहे. पडलेलं आरक्षण आणि वार्डाचं बदललेलं चित्र यामुळे आणि सरपंच पद खुलं असल्यानं मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिले घेतलेले शब्द सुद्धा आता फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मोडणीम ग्रामपंचायतीचे सरपंच पद जनतेने बहाल केलं तर कुणाला नको असेल अशी सध्याची परिस्थिती आहे. सध्या तरी आगामी ग्रामपंचायतची ही निवडणूक सदस्यापेक्षा सरपंच पदासाठी चुरशीची ठरणार आहे असं चित्र दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि कोण असेल पुढचा मोडणीम ग्रामपंचायतीचा सरपंच लिहा कमेंटमध्ये. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.